नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित या विषयातील घटक 5वा दशांश अपूर्णांक याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये तुम्ही दशांश अपूर्णांक म्हणजे काय याविषयीचा अभ्यास केलेला आहे. त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकाचे लेखन, वाचन या गोष्टी तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. तर आपण त्यावर थोडी उजळणी घेऊया आणि दशांश अपूर्णांकातील बेरीज आणि वजाबाकी याविषयीचा अभ्यास करूया. तर पहा, दशांश अपूर्णांक ओळख. तर याच्यामध्ये दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्या अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000 म्हणजे 10च्या 10 पटीत असतो त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात. म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000, 10000 असा 10च्या 10 पटीमध्ये असतो त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात. इथे आपण उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ 23/10, 57/1000, 124/100, 5/10, 35/100 इत्यादी. तर इथे दिलेल्या अपूर्णांकाचा छेद 10, 1000, 100 या स्वरूपात आहे आणि म्हणून या अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो. पुढे आपण पाहूया दशांश अपूर्णांकाचं लेखन आणि वाचन कसं करायचं. तर पहा, दशांश अपूर्णांक वाचन व लेखन. तर इथं काही उदाहरणं आपण अभ्यासूया. त्यांचं दशांश लेखन कसं करायचं ते आपण पाहूया. तर पहा, इथे दिलेला अपूर्णांक आहे 5/10. आता हा 5/10 जो आहे या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात लेखन कसं करायचं. तर इथे दिलेल्या अपूर्णांकाचा छेद 10 आहे. मग आता हा जो अपूर्णांक आहे 5/10 याला जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर लिहिलं तर ते पहा 0.5/10 या स्वरूपात आपल्याला लिहिता येईल. आणि म्हणून इथं दशांश अपूर्णांक दाखवण्यासाठी आपल्याला एक टिंब द्यायचं आहे. पॉईंट एक टिंब द्यायचं आहे. म्हणजे पूर्णांक आणि दशांश अपूर्णांक यांच्यामध्ये आपलं एक टिंब द्यायचं आहे आणि ते टिंबाला आपण दशांश चिन्ह असं वाचणार आहोत. तर मग इथे आता पहा, छेद जर 10 असेल तर त्याला आपण दशांश असे वाचतो. मग याचं लेखन आपला 0.5 असे लेखन करता येते. म्हणजे सोप्या पद्धतीने पहा, छेद जर 10 असेल तर अंशामध्ये उजवीकडून डावीकडे एका अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजेच पहा, अंश इथं 5 आहे आणि म्हणून 5 लिहिला आणि छेद आता 10 आहे. तर 10 छेद आहे तर आपला अंशामध्ये एका अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग उजवीकडून डावीकडे म्हणजे इथं उजवीकडून डावीकडे इथं एका अंकानंतर मग इथं 5 हा एक अंक आहे. मग त्याच्यानंतर दशांश चिन्ह द्या आणि दशांशच्या डावीकडे कोणताच अंक नाही म्हणून इथं आपल्याला 0 लिहायचा आहे. म्हणजेच आपलं 5/10 यालाच आपल्याला 0.5 असे लिहिता येते. तर तुम्हाला त्याचं लेखन करता आलं पाहिजे. पुढचं आपण उदाहरण अभ्यासूया. 45/10. तर 45/10 जो आहे हा पूर्णांक इथे आपला दशांश चिन्ह वापरून लिहायचा आहे. तर 45/10. तर याचं सोप्या पद्धतीने आपल्याला लेखन करताना अंशस्थानची जी संख्या आहे ती आपण इथं लिहूया 45. आता छेद 10 आहे म्हणजे आपला एका अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि म्हणून डावीकडून उजवीकडे एका अंकानंतर म्हणजे 5च्या नंतर दशांश चिन्ह येईल. म्हणजे आपली संख्या येईल 4.5. तर या गोष्टी तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेल्या आहेत आणि याचं वाचन कसं करायचं ते देखील तुम्ही अभ्यासलेलं आहे. तर याचं वाचन आपलं 4.5 त्याला थोडक्यामध्ये 4.5 असं वाचता येतं. पुढचं उदाहरण पहा, 545/100.
तर ही संख्या आपला दशांश चिन्ह वापरून कशी लिहिता येईल, तर पहा दिलेला अपूर्णांक आहे 545/100. तर आपला ही दशांश अपूर्णांक संख्या चिन्हाचा वापर करून लिहायची आहे. तर इथं अंशस्थानी जी संख्या आहे ती पहा 545. आता इथं छेद 100 आहे. मग छेद 100 असेल तर आपला दिलेल्या दशांश अपूर्णांक संख्येमध्ये 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर उजवीकडून डावीकडे आपला 2 अंकानंतर, मग इथं 2 अंकानंतर म्हणजे 5 हा एक अंक आहे आणि 4 हा दुसरा अंक आहे, म्हणजे 4च्या नंतर आपलं दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल 5.45, किंवा त्यालाच आपलं दुसऱ्या पद्धतीने कसं वाचता येईल, तर 5.45. म्हणजे दशांशच्या नंतर जर 2 अंक असतील तर त्याला शतांश असं वाचायचं आहे. दशांशच्या पुढे जर एकच अंक असेल तर त्याला दशांश असं वाचायचं आहे. म्हणजे तो अंक वाचून त्याला दशांश या पद्धतीने वाचायचं आहे. तर 2 अंक असतील तर ती संख्या जी असेल ती वाचून तुम्हाला शतांश असं वाचायचं आहे. मग याचं वाचन आपलं कसं करता येईल, तर 5.45 शतांश. या पद्धतीने आपलं त्याचं वाचन करायचं आहे. तर या गोष्टीकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. तुम्हालाही त्याचं वाचन करता आलं पाहिजे. किंवा दुसऱ्या पद्धतीने याला आपलं कसं वाचता येईल, तर 5.45. तर या दोन्ही पद्धतीने तुम्हाला त्याचं वाचन करता आलं पाहिजे. तर या गोष्टीकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. पुढचं उदाहरण पहा, 34/100. तर इथे 34/100 म्हणजे छेद 100 आहे म्हणून हा दशांश अपूर्णांक आहे. तर याचं चिन्हात लेखन करताना आपल्याला अंशस्थानची जी संख्या आहे 34, मग ती 34 आपण इथे लिहून घेऊया. आणि छेद 100 आहे. छेद 100 आहे म्हणून आपल्या इथं दिलेल्या अंशामध्ये उजवीकडून डावीकडे 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर मग इथे 4 हा एक अंक आहे आणि 3 हा दुसरा अंक आहे, म्हणजे 3च्या नंतर तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. 3च्या डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं आहे. आता दशांश चिन्हाच्या डावीकडे कोणताच अंक नाही आणि म्हणून इथं त्याला आपल्याला 0 लिहायचा आहे. म्हणजे आपली संख्या आली 0.34, किंवा त्यालाच आपला दुसऱ्या पद्धतीने कसं वाचता येईल, तर 0.34. तर ते वाचन तुम्हाला नीटपणे लक्षात घ्यायचं आहे. पुढचं उदाहरण आपण अभ्यासूया, 4/1000. तर हा दिलेला 4/1000 हा अपूर्णांक देखील दशांश अपूर्णांक आहे, कारण या दिलेल्या अपूर्णांकाचा छेद 1000 आहे. आणि आपला याचं दशांश चिन्हाचा वापर करून लेखन करायचं आहे. तर 4/1000 यालाच आपल्याला 4 सहस्त्रांश या पद्धतीने वाचन करता येतं. म्हणजे अंश जो आहे तो वाचायचा आणि छेद जर 1000 असेल तर त्याला सहस्त्रांश असे आपण वाचतो. तर याचं लेखन करताना पहा, आता अंशस्थानी 4 हा अंक आहे, तर 4 हा अंक आपण इथं लिहून घेऊया. आता इथे छेद 1000 आहे, मग 1000वर किती शून्य आहेत, तर 3 शून्य आहेत. मग इथं आपला 3 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. आता इथं अंशस्थानी एकच अंक आहे, मग आपला 3 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर 2 अंक कमी पडतात, मग काय करायचं, त्यासाठी 2 शून्य घ्यायची, 0 0 आणि नंतर दशांश चिन्ह द्यायचं. आता या दशांश चिन्हाच्या डावीकडे अंक नाही म्हणून परत एक 0 लिहायचा, म्हणजे आपलं उत्तर आलं 0.004. तर याचं वाचन आपल्याला कसं करता येईल, तर 0 दशांश चिन्ह, किंवा त्याला फक्त दशांश असं वाचा, 0.004.
0 0 4 किंवा 4 सहस्त्रांश किंवा त्याला आपला 0.0 4 सहस्त्रांश या पद्धतीने लेखन करता येईल. तर दशांश अपूर्णांकाचं लेखन कसं करायचं ते तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे. छेद जर 10 असेल तर अंश स्थानच्या संख्येमध्ये एका अंकानंतर दशांश चिन्ह आपलं द्यायचं आहे. म्हणजे तो अंक उजवीकडून डावीकडे मोजायचा आहे आणि त्या अंकाच्या नंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. छेद जर 100 असेल तर आपला 2 अंकानंतर अंशामध्ये 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि दशांश चिन्ह लिहिल्याच्या नंतर आपला छेद लिहायची गरज नाही. तर ती गोष्ट तुम्हाला नीटपणे लक्षात ठेवायची आहे. आणि छेद जर 1000 असेल तर आपला अंशस्थानच्या संख्येमध्ये 3 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला नीटपणे लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचं वाचन जे असेल ते वाचनही तुम्हाला करता आलं पाहिजे. दोन्ही पद्धतीने वाचन करता आलं पाहिजे. पुढे आपण पाहूया दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. तर चला मग आपण आता पाहूया दशांश अपूर्णांक बेरीज व वजाबाकी. तर यामध्ये सर्वप्रथम आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते अभ्यासूया. तर सोडवा. याच्यामध्ये तुम्हाला बेरजेवर आधारित काही उदाहरणं दिलेली आहेत. ते उदाहरणं कसे सोडवायची ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहा, पहिलं उदाहरण आहे 905.5 अधिक 27.197. तर त्याचं वाचन मी कशा पद्धतीने करत आहे त्याकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. मी इथे पुन्हा एकदा वाचतो. तर पहा, 905 म्हणजे दशांश चिन्हाच्या डावीकडे जी संख्या असेल ती आपल्या पूर्णांकामध्ये वाचायची आहे. तर ही जी संख्या आहे 905 ती पूर्णांक संख्या आहे आणि दशांशच्या पुढची जी आहे ती अपूर्णांक संख्या आहे, दशांश अपूर्णांक संख्या आहे. तर डावीकडील संख्या आपण पूर्णांक संख्या ज्या पद्धतीने वाचतो तशी वाचायची आहे आणि त्याच्यापुढे दशांश संख्या वाचायची आहे. तर याचं वाचन आपला 905.5 असं करता येईल. तर दुसरी जी संख्या आहे 27.197 किंवा त्यालाच आपल्या दुसऱ्या पद्धतीने कसं वाचता येईल 27.197 सहस्त्रांश. तर इथं दशांशच्या पुढे 3 अंक असल्यामुळे त्याला पण सहस्त्रांश असं वाचायचं आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर 2 अंक असतील तर त्याला शतांश आणि 1 अंक असेल तर त्याला दशांश या पद्धतीने वाचायचं आहे. तर आता 905.5 अधिक 27.197 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर ज्यांना पूर्णांक संख्येची बेरीज करता येते त्यांना दशांश अपूर्णांक संख्येची बेरीज सहजपणे करता येते. तर त्याची मांडणी आपला व्यवस्थितपणे करून घेता आली पाहिजे. तर पहा, दिलेली जी पहिली संख्या आहे ती आपण इथे लिहून घेऊया 905.5. आता पहिली संख्या लिहिल्याच्यानंतर दुसरी संख्या आपल्याला त्याच्या खाली लिहायची आहे. तर ती संख्या लिहिताना दशांशच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं. डावीकडची जी पूर्णांक संख्या आहे ती पूर्णांकामध्ये लिहायची आणि दशांश अपूर्णांक संख्या जी आहे ती दशांशच्या पुढे लिहायची आहे. तर पहा, इथे 27मध्ये 7 हा एकक स्थानी आहे आणि 2 हा दशक स्थानी आहे. 7 हा एकक स्थानी आणि 2 हा दशक स्थानी आहे. तर इथे पहिल्या संख्येमध्ये पहा 905.5 मध्ये हा 5 जो आहे तो एकक स्थानी आहे. तर ती मान्य आपल्याला नीटपणे करून घ्यायची आहे. तर एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक. आता इथे 27.197 मध्ये शतक स्थानचा अंक नाही म्हणून इथं आपण शतकच्या खाली आपण काहीच लिहिलेलं नाही. आता दशांशच्या पुढचे जे अंक आहेत ते एकाखाली एक लिहायचे आहेत. तर इथं 905.5 इथे दशांश 5 आहे. मग इथं
27.197 याच्यामध्ये 1 हा दशांश स्थानी आहे, तर मग दशांशच्या खाली दशांश स्थानचा अंक, शतांश स्थानचा अंक, त्याच्यापुढे 9 आणि 7. तर पहा अधिक, आता इथे 905.5 ही एक दशांशस्थळी अपूर्णांक आहे, एक दशांशस्थळी अपूर्णांक आहे. तर 27.197 हा 3 दशांशस्थळी अपूर्णांक आहे, म्हणजे तर दशांशच्या पुढे एकच अंक आहे म्हणून याला आपण एक दशांशस्थळी अपूर्णांक असे म्हणतो. तर 27.197 याच्यामध्ये दशांशच्या पुढे 3 अंक आहेत आणि म्हणून याला आपण 3 दशांशस्थळी अपूर्णांक असे म्हणतो. आता इथे बेरीज करण्यासाठी पहा, इथे 905.5च्या पुढे आपल्याला 2 अंक कमी आहेत. मग इथं 2 अंक कमी आहेत म्हणजे शतांश आणि सहस्त्रांश स्थानी अंक नाही, आणि म्हणून त्यासाठी आपलं इथं 0 आणि 0 लिहून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढे अंक कमी असतील तेवढे आपला 0 लिहिता येतात. आता आपण जशी साध्या पद्धतीने बेरीज करतो, नेहमीच्या पद्धतीने अगदी त्याच पद्धतीने बेरीज करायची आहे. तर पहा, बेरीज करताना आपण उजवीकडून डावीकडे बेरीज करत जातो. मग इथं 0 आणि 7 यांची बेरीज करून घ्या. 0 आणि 7 7, 0 आणि 9 9, 5 आणि 1 6, 7 आणि 5 12, 12शीला 2, हातचाला 1, 0 आणि 2 2 आणि हातचाला 1 3 आणि 9ला 9. ही बेरीज केल्यानंतर दशांशच्या खाली दशांश चिन्ह देऊन टाकायचं, म्हणजे आपलं उत्तर आलं 932.697. तर याचं वाचन आपल्याला कसं करायचं त्याकडे नीट लक्ष द्या. 932.697 किंवा 932.697 सहस्त्रांश. तर या दोन्ही पद्धतीने तुम्हाला त्याचं वाचन करता आलं पाहिजे. तर ती जी मांडणी आहे, बेरीज करतानाची जी मांडणी आहे, ती मांडणी तुम्हाला नीटपणे लक्षात घेऊन बेरीज करायची आहे. चला आपण आता पुढचं एक उदाहरण या ठिकाणी अभ्यासूया. दुसरं उदाहरण पहा, 39 अधिक 700.65. तर या दोन्ही अपूर्णांकांच्या दशांश अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर 39मध्ये आपल्याला 700.65 ही संख्या मिळवायची आहे. तर पहा, त्याची मांडणी आपल्याला 39 अधिक, आता 700.65, तर इथं 700 ही संख्या जी आहे ती पूर्णांक आहे, म्हणून इथं पूर्णांक संख्या लिहून घेऊया आपण. तिथं 0.07.65. आता 39 ही जी संख्या आहे तर ती पूर्णांक संख्या आहे, आणि प्रत्येक पूर्णांक संख्या आपल्या दशांश अपूर्णांकामध्ये लिहिता येते. तर ती कशी लिहायची, तर 0.00. आता ही बेरीज करून घेऊया आपण. तर ही जी मांडणी आहे त्या मांडणीकडे तुम्हाला नीटपणे लक्ष द्यायचं आहे. तर प्रत्येक संख्या आपल्याला ही समानस्थळी दशांश अपूर्णांकामध्ये लिहिता येते. तर जेवढे अंक कमी असतील तेवढे आपलं 0 लिहून समानस्थळी दशांश अपूर्णांक संख्या लिहिता येतात. तर बेरीज करून घ्या. 0 आणि 5 5, 0 आणि 6 6, दशांशच्या खाली दशांश चिन्ह देऊन टाका. 9 आणि 0 9, 3 आणि 0 3 आणि 7ला 7, म्हणजे आपलं उत्तर आलं 739.65, किंवा त्यालाच आपल्या दुसऱ्या पद्धतीने 739.65 या पद्धतीने वाचन करता येतं. तर ही ज्या मांडणी आहे त्या मांडणीकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. पुढचं उदाहरण पहा, 40 अधिक 27.7 अधिक 2.451. तर आपल्याला या 3 संख्यांची बेरीज करायची आहे. तर त्याची मांडणी इथं करून घेऊया आपण. 40 अधिक 27.7, त्याला आपल्याला 27.7 असं लिहिता येईल, आणि 2.451 2.451. तर पहा, 40 ही पूर्णांक संख्या आहे, तर तिला आपला दशांश चिन्ह वापरून लिहिता येतं. तर तिला कसं लिहिता येईल, आता इथे पहा 3 संख्यांची बेरीज आहे. तर 40 ही पूर्णांक संख्या आहे,
27.7 ही दशांश अपूर्णांक संख्या आहे आणि 2.451 ही देखील दशांश अपूर्णांक संख्या आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2.451 ही 3 स्थळी दशांश अपूर्णांक संख्या आहे. 7.7 ही 1 स्थळी दशांश अपूर्णांक संख्या आहे आणि 40 ही पूर्णांक संख्या आहे. तर आपलं इथं 7.7 जे आहे ते या संख्येला आपलं 3 स्थळी दशांश अपूर्णांकामध्ये लिहिता येतं. तर ते कसं लिहिता येईल? 0 0. तर आता 27.700 ही 3 स्थळी दशांश अपूर्णांक संख्या झाली. त्याच पद्धतीने आपला 40 ही जी पूर्णांक संख्या आहे तिला देखील दशांश अपूर्णांकामध्ये लिहिता येईल. 3 स्थळी दशांश अपूर्णांकामध्ये लिहिता येईल. तर ते कसं? 0 0 0. तर ही जी मान्य आहे या मान्यकडे तुम्हाला नीटपणे लक्ष द्यायचं आहे. आणि आता बेरीज करून घ्या. तर उजवीकडून डावीकडे आपलं बेरीज करत जायचं आहे. 0 0 आणि 1 1, 0 0 आणि 5 5, 0 आणि 7 7 आणि 4 11 11शीला 1. हातचा जो आहे तो पुढे मिळवायचा आहे आपल्याला. इथे हातचा घेऊया आपण. 1 आणि 0 1 आणि 7 8 आणि 2 10 10ला 0 हातचा आला 1 1 आणि 4 5 आणि 2 7 आणि दशांशच्या खाली दशांश चिन्ह देऊन टाका. ही झाली आपली बेरीज. तर आपलं उत्तर आलं 70.151. त्यालाच आपला दुसऱ्या पद्धतीने 70.151 सहस्त्रांश या पद्धतीने करता येईल. आणि ज्यांना बेरीज करता येते त्यांना वजाबाकी सहजपणे करता येते. तर दिलेले ज्या दशांश अपूर्णांक संख्या असतील त्यांना आपला समान स्थळी दशांश अपूर्णांकामध्ये लिहिता येतं. तर ते कसं लिहायचं ते आपण आता बेरीज करताना अभ्यासलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण बेरीज केली अगदी त्याच पद्धतीने आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर चला मग आपण आता वजाबाकीवर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करूया. तर पहा प्रश्न दुसरा जो आहे वजाबाकी करा. तर वजाबाकीवर आधारित आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया. तर पहा पहिलं उदाहरण आहे 85.96 वजा 2.345. तर आपला 85.96 मधून 2.345 वजा करायचे आहेत. तर त्याची मांडणी करून घेऊया. तर पहा इथे मी सोडवतोय रीतमध्ये. मांडणी करून घेऊया. उभी मांडणी 85.96. तर ही जी संख्या आहे 85.96 ही 2 स्थळी दशांश अपूर्णांक संख्या आहे. आणि त्यामधून आपला वजा 2.345 ही संख्या वजा करायची आहे. म्हणून वजा 2.345. तर पहा इथे मांडणी करताना व्यवस्थितपणे मांडणी करायची आहे. तर इथे 5 हा एकक स्थानी आहे, 8 हा दशक स्थानी आहे, 2 हा एकक स्थानी आहे म्हणून 5च्या खाली आपण 2 हा एकक स्थानाखाली एकक स्थान लिहिलं. 9 ही जी संख्या आहे ती दशांश स्थानी आहे. 3 ही संख्या दशांश स्थानी आहे म्हणून दशांशच्या खाली दशांश संख्या लिहिली. शतांशच्या खाली शतांश म्हणजे 6 शतांश स्थानी आहे आणि 4 हा देखील शतांश स्थानी आहे आणि म्हणून ते शतांश स्थानचे अंक आपण एकाखाली एक लिहिले. आता इथे 85.96 याच्यामध्ये सहस्त्र स्थानचा अंक नाही, परंतु 2.34 मध्ये सहस्त्र स्थानचा अंक आहे, म्हणजे ते एक अंक कमी आहे. तर त्यासाठी आपले एक 0 लिहायचा आहे. आता वजाबाकी करून घेऊया. आपण जशी पूर्णांक संख्यांची वजाबाकी करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्या इथे वजाबाकी करून घ्यायची आहे. तर पहा आता इथे वजाबाकी करून घेऊया. शून्यामधून वजाबाकी करताना दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. तर पहा शून्यामधून 5 वजा होत नाहीत, मग हातचा घ्या. 10 होतील. 10मधून 5 गेले 5. आता या 6 मधला एक हातचा दिला होता, राहिले 5. 5मधून 4 गेले 1. 9मधून 3 गेले 6. 5मधून 2 गेले 3 आणि 8ला 8.
आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. तर आपलं उत्तर आलं 83.615. त्यालाच आपला 83.615 सहस्त्रांश या पद्धतीने वाचता येईल. चला पुढचा आणखीन एक उदाहरण या ठिकाणी आपण अभ्यासूया. पुढचं उदाहरण पहा. 632.24 वजा 97.45. तर इथं दोन्ही दशांश संख्या या 2 दशांशस्थळी अपूर्णांक आहेत. तर यांची वजाबाकी करण्यासाठी इथं मांडणी करून घेऊया आपण. उभी मांडणी करू रीतमध्ये. 632.24 वजा 97.45. तर 5 दशांशच्या उजवीकडचे आणि डावीकडचे जे अंक आहेत ते एकाखाली एक व्यवस्थितपणे लिहून घ्या. म्हणजे ज्या स्थानचे अंक आहेत त्या स्थानाखाली व्यवस्थितपणे लिहून घ्या, म्हणजे तुमची वजाबाकी चुकणार नाही. आता या दोन्ही दशांश अपूर्णांक संख्या या समान स्थळी दशांश अपूर्णांक संख्या आहेत, म्हणजे 2 स्थळी दशांश अपूर्णांक संख्या आहेत. आता वजाबाकी आपण करून घेऊया. 4मधून 5 वजा होत नाहीत, हातचा घ्या. 14मधून 5 गेले 9. आता इथे 2मधला एक हातचा आपण दिला होता, राहिला 1. 1मधून 4 वजा होत नाहीत, मग हातचा घ्या. 11 होतील. 11मधून 4 गेले 7. आता या 2मधला एक हातचा आपण दिला होता, राहिला इथे 1. 1मधून 7 वजा होत नाहीत, परत या 3मधला एक हातचा घ्या, होतील 11. 11मधून 7 गेले 4. आता 3मधला एक हातचा दिला होता, राहिले 2. 2मधून 9 वजा होत नाहीत, परत हातचा घ्या. 12. 12मधून 9 गेले 3. आता 5मधला एक हातचा आपण दिला होता, 6मधला एक हातचा दिला होता, राहिले 5. आणि म्हणून 5ला 5 आणि दशांश खाली दशांश चिन्ह द्या, म्हणजे आपलं उत्तर आलं 534.79 किंवा यालाच आपल्याला 534.79 या पद्धतीने वाचता येईल. त्याला पुढचं आणखीन एक उदाहरण इकडे आपण अभ्यासूया. पुढचं उदाहरण आहे 200.005 वजा 17.186. तर आपला 200.005 मधून 17.186 ही संख्या वजा करायची आहे. तर चला मग आपण त्याची मांडणी करून घेऊया रीतमध्ये. पहिली जी संख्या आहे ती आपण इथं लिहून घेऊया. 200.005. तर ही 3 स्थळी दशांश अपूर्णांक संख्या आहे, कारण दशांशच्या पुढे 3 अंक आहेत आणि म्हणून 3 स्थळी दशांश अपूर्णांक संख्या आहे. त्यामधून आपला 17.186 वजा करायची आहे. तर त्याची मांडणी व्यवस्थित करून घेऊया. पूर्णांकाच्या खाली पूर्णांक संख्या आपण इथे लिहून घेऊया. वजा 17.186. तर मांडणी कशी केली आहे त्याकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. दोन्हीही समान स्थळी दशांश अपूर्णांक संख्या असल्या आहेत. जर समान स्थळी दशांश अपूर्णांक संख्या नसतील तर समान स्थळी दशांश अपूर्णांकच्या रूपात त्यांना लिहून घ्यायचं आहे. ते कसं लिहायचं आपण ते बघितलं आहे. चला तर मग वजाबाकी करून घेऊया आपण. 5मधून 6 वजा करा. 5मधून 6 वजा होत नाहीत, हातचा घ्या. 0 कोण इथे 0 0 म्हणजे 10. 10मधला एक हातचा द्या, म्हणजे इथे होतील 15. 15मधून 6 गेले 9. आता या 10मधला एक हातचा दिला, राहिले 9. 9मधून 8 गेले 1. आता या शून्याकडे हातचा नव्हता, त्यांनी या शेजारचे कोण हातचा घेतला होता, मग इथं 0 म्हणजे 10 होते. 10मधला 1 गेला म्हणजे राहिले 9. 9मधून 1 गेला 8. परत या शून्याकडे हातचा नव्हता, त्यांनी या शून्य कोण हातचा घेतला होता, इथे 0 म्हणजे 10 होते. 10मधला 1 दिला म्हणजे राहिले 9. 9मधून 7 गेले 2. परत या शून्याकडे हातचा नव्हता, त्यांनी या शेजारचे 0 कोण हातचा घेतला होता, मग इथं 0 म्हणजेच 10. 10मधला 1 गेला म्हणजे राहिले 9. 9मधून 1 गेला 8. आता या शून्याकडे हातचा नव्हता, त्यांनी काय केला, या 2 कडून हातचा घेतला होता, मग 2मधला एक हातचा दिला म्हणजे राहिला 1 आणि 1ला 1 आणि दशांश खाली दशांश चिन्ह, म्हणजे आपलं उत्तर आलं 182.819 किंवा त्यालाच आपला दुसऱ्या पद्धतीने कसं वाचता येईल तर 182.819 सहस्त्रांश. तर सोपीशी आहे.
दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला नीटपणे लक्षात घेऊन इतर उदाहरणांचा तुम्हाला सराव करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.